गया है किस्सा शुरू टॉकीज इज ऑसम. वी आर विशिंग किस्सा शुरू टीम ऑल द बेस्ट. आता आम्ही सातारामध्ये राहतात आणि तिकडं आपले चित्रपट लोकांना बघायला भेटत नाही. तर आम्ही सगळे प्रार्थना करतात की किस्सा शुरू हो गया और सब लोग आएंगे थिएटर में देखेंगे हमारे घर पे बैठ के थिएटर की कंफर्ट में. तो ऑल द बेस्ट किस्सा शुरू टीम. वी आर वेरी प्राउड एंड वेरी हैप्पी. रे भैया आप झूठे ही लगाएं. जितने लोग हैं महाराष्ट्र में वो लोग जाके अपने घर पे बैठ के डिसाइड करेंगे आज रात को हमको कौन सी लेटेस्ट फिल्म देखनी है और एंजॉय करेंगे. थैंक यू. सर मैम सेंटर में आइए ना. इधर सेंटर पीछे पीछे आगे. सही सर. थैंक यू. शुरू हो गया और कुंभ के मेले में दो भाई जो बिछड़े हुए थे हम लोग आज वापस मिले. अमीन तिजोरी और दीपक तिजोरी. मैं बड़ा भाई हूँ, ये छोटा भाई दिख रहा है. आणि सचिनजी यांच्या हस्ते आता मराठी सिनेमा हा घरोघरात पोहोचणार आहे. आशिष जी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं ही विनंती. असं दोघं म्हणून असं बॉक्स खाली घेऊन काय करणार. अतिशय आनंद या गोष्टीचा होतोय की एक अभिनव कल्पना आपल्या मराठी तरुण युवकांनी मिळून सुरू केली आणि त्याचं आता मूर्त स्वरूप समोर येत आहे. या ठिकाणी त्याचा उल्लेख अतिशय योग्य पद्धतीने केलाय की आपल्या घरचा चित्रपट आणि बरोबरीने किस्सा शुरू टॉकीज होम सिनेमा या कॉन्सेप्टमध्ये आपल्याला आता सिनेमा त्याच ज्या दिवशी रिलीज होईल त्या दिवशी गावागावात तालुक्यामध्ये आणि घरामध्ये आणि त्यातनं
आपल्या मराठी सिनेमाच्या विषयामध्ये तर विशेषतः आपले दर्शक आणि प्रदर्शनाची संख्या वाढवणं हे एकत्र एका तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यासंदर्भातला हा अभिनव उपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या उपयोगाच्या आधारावर मराठी सिनेमाचे दर्शक आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत, ते अजून वाढावेत यासाठी केलेला हा प्रयोग आहे आणि म्हणून त्याला शुभेच्छा देणं हे माझं कर्तव्य सुद्धा आहे आणि माझी आवड सुद्धा आहे. म्हणून मी जटार साहेब तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमना मनापासून शुभेच्छा देतो आणि या अभिनव प्रयोगातून आपले जे दर्शक गावागावात घराघरामध्ये ज्यांना अतिशय फर्स्ट हँड ज्याला म्हणतो म्हणजे प्रथम रिलीज झाल्या प्रदर्शित झाल्या त्यांना बघण्याची सुद्धा सोय मिळावी आणि त्यामुळे दर्शकही खुश आणि बरोबर डायरेक्टर निर्देशकही खुश, मराठी सिनेमाचा सुद्धा आमदानी वाढो आणि कलाकार सुद्धा खुश, अशा सगळ्या गोष्टी इकोसिस्टीममध्ये व्हाव्यात या प्रयत्नातनं केलेला हा उपक्रम आहे. त्याला मी माझ्या शुभेच्छा देतो आणि याला यश मिळो असं शुभ इच्छितो. आणि मी सचिनजींना सांगतो की तुम्ही शुभेच्छा द्या, म्हणजे मग मलाही दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन निघता येईल. सर्वांना नमस्कार. शेलार साहेबांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. त्यात फक्त मी काहीतरी जोड करतो, ती म्हणजे अशी की अनेक असे तालुका आहेत, गाव आहेत आपल्या या महाराष्ट्रात जिथे सिनेमाच नाही आहे. तर जिथे जिथे सिनेमा नाही आहे तिथे तिथे आपल्या घरचा चित्रपट पोहोचणार आहे. यातली खरं म्हणजे शेलार साहेब, आपल्या महाराष्ट्रात अशा अनेक जागा आहेत जिथे प्रेक्षक त्यांना 40-40, 50-50 किलोमीटर लांब जाऊन चित्रपटगृहाची तिकीट काढून मराठी चित्रपट पाहावा लागतो. त्यांना ही संधी आहे आणि या संधीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. हे माझं आवाहन आहे. एक गंमत थिएटर ओनर्सना कळावी म्हणून सांगतो की जिथे सिनेमा हॉल आहे त्याच्या आसपासच्या काही किलोमीटरपर्यंत ही गोष्ट पोहोचत नाही. म्हणजे सिनेमा थिएटर्सचे जे मालक आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत इन्सिक्युअर्ड वाटायची गरज नाही. तुमचा सिनेमात जाऊनच, सिनेमा हॉलमध्ये जाऊन, चित्रपटगृहात जाऊनच ते चित्रपट पाहणार. पण जिथे तो नाही आहे ही त्यांना उपलब्ध होते आहे फक्त त्याच ठिकाणी. आणि त्याचबरोबर चित्रपट निर्मात्यांनी आणि वितरकांनी आपला चित्रपट या संस्थेला दिल्याशिवाय तो तिथे बघितला जाणार नाही, दाखवला जाणार नाही. त्यामुळे ह्याची जास्तीत जास्त माहिती करून घ्या, कारण माहिती करून घेतल्याशिवाय तर तुम्ही तुमचा चित्रपट तिथे लावणार नाही, देणार नाही. तर तुमच्याही करता काय उपयुक्त आहे हे पहा आणि प्रेक्षकांकरता सुद्धा काय उपयुक्त आहे तेही पहा. किस्सा शुरू टॉकीज या तिन्ही शब्दांमध्ये एकही शब्द मराठी नाही आहे. किस्सा हा शब्द उर्दू आहे, शुरू हा शब्द हिंदी आहे आणि टॉकीचा शब्द इंग्रजी आहे. त्यामुळे मी संतोषला सांगितलं की आपल्या घरचा चित्रपट हे आलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. आणि त्यांनी माझं बोलणं ऐकलं शेलार साहेब आणि त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. संतोष हा माझा खूप जुना साथी आहे. त्याच्या करिअरची त्यांनी सुरुवात नवरा माझा नवसाचा वंशच्या एडिटिंगनी केली होती. एडिटिंगच्या टीममध्ये तो सामील होता. तेव्हापासूनची आमची साथ आहे आणि ही साथ अजून अशीच पुढे जाणार आहे. माझ्या शुभेच्छा, शुभाशीर्वाद तुझ्याबरोबर आणि तुझ्या टीमबरोबर आहेत. आणि काहीही कधीही लागलं तरी मी ह्यांच्या वतीनं सुद्धा सांगतो, आम्ही आहोत सांगायला तुला काय जर काय विचारावंसं वाटलं तर. आणि या सर्वांची उपस्थिती हे सिद्ध करते की आम्हीच फक्त नाही तर ही सर्व मंडळी सुद्धा तुझ्याबरोबर, तुझ्या टीम बरोबर आहेत. अशी साथ ठेवा. असाच मराठी चित्रपट असाच मोठा करा. मराठी भाषेला मोठं करा. मराठी भाषा
जगली तरच चित्रपट नाटक जे मराठीशी निगडीत आहेत तेही जिवंत राहू शकतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मानचिन्ह देऊन संतोषजी आपण शेलार साहेबांचे आभार मानूया. बुके आणि मानचिन्ह. संतोषजी शेलार साहेबांचे आभार मानतील. आज तुम्ही इकडे आलात, उपस्थित राहिलात, धन्यवाद. तसंच सचिनजींचे पण आपण आभार मानणार आहोत, मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन. संतोषजींच्या हस्ते सचिनजींचे आभार मानूया. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पण त्यांच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, तर त्याची एवी आपण बघणार आहोत आता. टीम से मनपूर्वक अभिनंदन. किस्सा शुरू टॉकीज होम सिनेमा हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक अभिनव उपक्रम आहे. आज डिजिटल युगात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. अशातच मराठी चित्रपटसृष्टी आणि ग्रामीण प्रेक्षक यांच्यातील दरी कमी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य किस्सा शुरू टॉकीज सारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून होते आहे. दर्जेदार मराठी चित्रपट ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत पोचवणे हे प्रेक्षकांना तर हवेच आहे, शिवाय मराठी चित्रपट निर्मात्यांच्या सुद्धा हिताचे आहे. 3 तरुण मराठी उद्योजकांनी ही गरज ओळखून आपल्या तांत्रिक कौशल्याच्या आणि दूरदृष्टीच्या जोरावर यावर एक अभिनव उत्तर शोधले आहे. होम सिनेमा 1.0 तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी सिनेमा थेट गावागावात, घराघरात पोचणार आहे. ही संकल्पना खऱ्या अर्थानं मेक इन महाराष्ट्र, डिजिटल इंडिया, ग्रामीण सक्षमीकरण या धोरणांशी सुसंगत आहे. हा उपक्रम तंत्रज्ञानासोबत रोजगार निर्मितीचेही साधन आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तसेच मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतनास बळकटी मिळेल. मला वाटतं की केवळ एका कंपनीची नाही, तर मराठी सिनेमाच्या एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. किस्सा शुरू टॉकीज उपक्रमाला, या उपक्रमातील तरुण उद्योजकांना आणि या लोकार्पण सोहळ्यातील सर्व उपस्थितांना मी मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी आई मिस्टर दीपक तिजोरी आणि प्रमोद जाटार ही 3 लोक आहेत. माझ्या आईने मला जे पाहिजे ते टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेऊ दिलं, तिची कुवत नसताना. दीपकनी मला ह्या इंडस्ट्रीत आणलं. मी कम्प्युटर नेटवर्किंग करून सुद्धा त्यांनी मला सांगितलं की तू इथेही काम करू शकतोस. ती सुरुवात आज 30 वर्षानंतर इथे आहे. आणि मीही सुद्धा विचार केला नव्हता की टेक्नॉलॉजी आणि फिल्म इंडस्ट्रीची काय संबंध आहे. कुठे शूटिंग चालू असेल तर मी गर्दी करून बघायचो, पण इथपर्यंत आलो. आणि गेल्या 15 वर्षापासून मी स्वतः एक पिक्चर करायचा प्रयत्न करत होतो. सुरुवातीपासून केलं आणि ठरलं की आपण एक स्क्रिप्ट बनवूया आणि आपण एक प्रोड्युसर शोधूया आणि आपण एक मराठी पिक्चर बनवूया. त्या स्क्रिप्टने आणि त्या 25-50 मीटिंगने मला हे शिकवलं की पिक्चर बनवणं सोपं आहे, दाखवणं अवघड आहे. प्रोड्युसर भेटतात, पण प्रोड्युसर विचारतात तुम्हाला रिकव्हरी कुठून होणार, तुझं हे कलेक्शन किती, तुझं ते कलेक्शन किती. मी म्हटलं हे मी बनवायच्या आधी मला हे विचारतायत, बाकीच्या लोकांना विचारतात का हे प्रश्न. मग ते त्यांच्याकडे उत्तरं नसायची. फर्स्ट टाइम प्रोड्युसर असतात, कोणाला फक्त फोटो काढायचे असतात, कोणाला फक्त लंच डिनर करायचं असतं म्हणून पिक्चर बनतात. मी म्हटलं मला तर पिक्चर बनवायचं आहे. मग मला कळलं की आपण पिक्चर बनवणं हे अवघड आहे, आपण ह्याला सोडून देऊया. पण त्यावेळी लक्षात आलं की आपल्याला हे बिझनेस म्हणून का व्हायबल नाही आहे. लोक असं का म्हणतात की मराठी पिक्चर व्हायबल नाही आहे. मग त्याच्या मागची कारणं तर सगळेजण थिएटरचं कॅल्क्युलेशन सांगतात, सगळ्यांनी कलेक्शनचं कॅल्क्युलेशन सांगतात, तिकीटचं कॅल्क्युलेशन सांगतात.
शुक्रवार शनिवार रविवारच राहिला आता बिझनेस, हे सगळं सांगतात. पण कोणी हे सांगत नाही की आपण महाराष्ट्रातल्या 13 कोटीपैकी फक्त पोचतोय किती लोकांपर्यंत? 4 ते 5 करोड लोक. बाकीचे 6-7 करोड लोकांकडे काही साधनच नाही आहे हे पाहण्यासाठी, आणि ती लोक पिक्चर बघायला तयार आहेत. चा माणूस आहे त्यामध्ये काम करणारा, ते अगदी ॲक्टर डिरेक्टरपर्यंत प्रत्येक जण किती स्ट्रगल करतो एक चित्रपट निर्माण करायला, ते मला तेव्हा कळलं. आणि त्याच्या आय थिंक 1-2 वर्षानंतर सरांनी मला ही आयडिया एक सांगितलेली. तेव्हा एक कल्पना होती फक्त. त्याच्यानंतर मग आमचे भरपूर प्रयोग झाले त्याच्यावर. जसे सर म्हणाले की टुरिंग ट्रेलर वगैरे, ट्रक वगैरे सगळं आम्ही त्याच्यावरती भरपूर R&D झाली. आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही या कन्क्लुजनला आलो की आपण हे डिव्हाइस घरोघरी कसं पोचेल, त्यासाठी आपण काहीतरी असं बनवलं पाहिजे की प्रत्येकजण मराठी सिनेमा आपल्या घरी बसून बघू शकतो. तर हा जो थॉट प्रोसेस आहे आणि याचा जो ब्रेन आहेत संतोषजी, तर मला त्यांना खरंच थँक्यू बोलायचं आहे की मी त्यांच्या टीमचा पार्ट होऊ शकलो. आणि माझं जे काम आहे या टीममध्ये इज ग्राउंड नेटवर्किंग, गावोगावी पोचणं, तिथल्या ग्रामपंचायतींना भेट देणं, तिथे ही जी इनिशिएटिव्ह आहे हे तिथे पोचवणं, त्यांना समजवणं, आणि पार्टनर्स निवडणं किंवा इंडिव्हिज्युअल लोकांपर्यंत ही कन्सेप्ट पोचली पाहिजे आणि प्रत्येकाला आपल्या घरी बसून मराठी चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो बघता आला पाहिजे, हे माझं टार्गेट आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. किस्सा शुरू टॉकीजचे जे राहुल केदारी पालूहून आलेले आहेत आणि प्रथमेश गोपाळ साकी हे पंढरपूरहून आलेले आहेत. गजेंद्र सांगितलं, मला ते समजलं. पिक्चर लोक बघणार एवढंच मला समजलं, आणि तो लोकांनी बघितला पाहिजे. आपण सिनेमा केला तो लोकांनी पाहिला पाहिजे, कुठूनही बघा. मग मी लगेचच निर्मात्यांशी कॉन्टॅक्ट केलं आणि हे तिथून सुरू झालं. माझं कॉन्ट्रीब्युशन एवढंच आहे, बाकी काही नाही. पण हे खूप महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तुझा इतका सुंदर चित्रपट येणार आहे या डिव्हाइसवर. दीपक जी, कुछ नहीं आपको. I think a producer is a great producer when he supports the director all the time. So, please tell us what you feel. Rekha ji, would you like to say something? दीपकजींच्या बरोबर हा माझा दुसरा सिनेमा आहे. आम्ही पिंपळ नावाचा सिनेमा याच्या आधी केला होता आणि तोही बऱ्यापैकी अप्रिशिएट झाला होता. तर दीपकजी असं आहे की काय मला नवीन गोष्ट सुचली आणि मी जर बोललो आणि तेव्हा परिस्थिती असेल तर म्हणजे चला चालू करू. सेम आत्ता या डिव्हाइसवर येताना सुद्धा इतक्या सहज ह्या गोष्टी झाल्या की मग त्याचं काय असेल, मग आपलं काय असेल, मग त्यातून काय, हे सगळं दीपक मला विचारत बसला नाही. दीपक म्हणाला की तुला पटलंय का? म्हटलं हो मला पटलंय. झालं, संपलं विषय आणि आम्ही या प्लॅटफॉर्मवरती आलो. मला वाटतं आजच्या घडीला मराठी सिनेमाला रेव्हेन्यू मिळणं फार महत्त्वाचं झालेलं आहे. प्रत्येक माणसाच्या मनात ही भीती आहे की काय होणार आपल्या सिनेमाचं, कोण बघायला येईल, आपण तो कसा रिलीज करायचा, आणि अशा अनेक प्रश्नांचं उत्तर हे डिव्हाइस घेऊन आलेलं आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या आपण संतोषजींसाठी वाजवूया. ही इज अ सेव्हियर एंजल फॉर ऑल ऑफ अस. थँक्यू व्हेरी मच मान्यवरांनी. You saw him just now, so he's one of the guy who actually, also said yes when I introduced Santosh and them together कि ये हम लोगों को करना चाहिए and हमारी पिक्चर जो है वो साथ साथ में, because इन्हीं की फिल्म के लिए जब मैं गुजरात में शूट करने गया था और इन लोगों के 4-5 दिन का सेक्शन एक गांव में था, which was almost like अहमदाबाद से हम लोग एक जगह जाके रुके जिसको पाटन बोलते हैं, और पाटन से भी 40 किलोमीटर अंदर जाके एक गांव था हारिज, और इनके जो इन्वेस्टर्स थे वो हारिज के थे. तो एक चीज़ बहुत इंटरेस्टिंग मुझे लगी कि हारिज में जो इन्वेस्टर्स हैं वो इतने पैसे हैं उनके पास, वेलफेयर से लेके सारी गाड़ियाँ सारी चीज़ें हैं उनके पास, लेकिन इनको जब फिल्म देखनी होती है तो ये बात कर रहे थे कि दीपक भाई हम लोग 4-5 फैमिली एक दिन प्लान करते हैं और हम लोग यहाँ से पाटन जाते हैं
और पाटन जाके हम लोग फिल्म देखते हैं। और ये बात मैंने संतोष को बोली तो वो हंस रहा था जब मेरे घर पे बैठा था, उसको लग रहा था कि मैं अपनी किस्से सुना रहा हूँ उसको। पर अजीब सी बात ये थी कि वो उसने तब मेरे को ये बोला कि इसी का सोल्यूशन ये है भैया। So, you know, it was such a proud moment that I felt. I said, this is so right because there's so many villages all over the country we have. और वहाँ पे अंदर तक जगह पहुँचती नहीं है। और गांव का मैंने पूछा भी था, इनफैक्ट मेरे जो इनके जो इन्वेस्टर्स हैं उनको मैंने पूछा था, बोला आप लोग तो चलो रईस है, आप लोग तो चले जाते हो, पर यहाँ पे गांव में बाकी के लोग, तो बोलते बाकी के लोग तो जब फिल्म कहीं कोई मौका मिलेगा तब दिखाई देती है उनको। So maybe the film might be able to, you know, screen in their homes, maybe after 2 years, maybe after 1 year, you never know. But I think it is so wonderful that, you know, this is what is happening. And lucky Gajendra has also, you know, done this and immediately said yes to it. I'm absolutely proud of this boy and the whole team. And I'm very happy that this is what is happening in India. बहुत सारे चीज़ें हैं, बहुत सारे लोग हैं जिनको मौका ही नहीं मिलता गांव में देखने का। So I think it's a wonderful thing, and I thank Bhawmik also for having accepted this and said that okay, we'll definitely go with this immediately. So as soon as we launch in Gujarat, definitely our film will be there. Yeah. Thank you. Sir, would you like to say something? मैं एक्टर पहले हूँ, प्रोड्यूसर बाद में। जब ये पता चला कि ये सब लोग देख पाएंगे, गांव के अंदर भी, तालुका के अंदर भी, तो रेवेन्यू सब बात की बात है। एज एन एक्टर हमको यही चाहिए कि हर ऑडियंस आपको देखे। तो मेरा हाँ बोलने का कारण ही ये था कि मैं एक्टर हूँ, गांव-गांव पहुँचूंगा, रेवेन्यू बाद में देख लिया जाएगा। Thank you very much. And one more thing which I am kind of, you know, always been interested. So when this opportunity came to me, I have been one of the person who said that the Gujarat territory I'll be looking into and I'll be taking it myself on me. So I'll be distributing this particular gadget for him and looking into the Gujarat territory. Thank you. While we are having this, काही कळत नाहीये तर what is that? I want to know. हिंदी पण येणार इकडे. Because it is not about that Hindi is going to escape this. Truly speaking, मतलब जहाँ पे मैं अभी मेरी फिल्म रिलीज़ कर रहा था 2 साल पहले, तो मैं बॉम्बे की बात करता हूँ, गांव तो छोड़ दो। मैं जब बॉम्बे में रिलीज़ करने के लिए मैं मेरे रिलीजिंग पार्टनर के साथ बैठा, तो उसने बोला दीपक भाई एक काम करना, ये बैंड्रा से लेके वर्ली आप कोई भी थिएटर मत चूज़ करना। मैंने क्यों? मतलब यहाँ पे भी ऑडियंस है ना, बोलते हैं यहाँ पे सिर्फ मराठी लगती है। तो मतलब मेरे को इतना बड़ा झटका लगा कि that's so true. Within our own city, there are sections where people don't get to, you know, have it कि भैया हमारे घर से 2 मिनट दूर जाओगे आपको, तो वहाँ पे अगर हिंदी देखनी है तो भी उनको मुश्किल होती है। तो सिमिलरली आप सोचो कि हिंदी बचेगा नहीं, हिंदी भी ऑब्वियसली हर जगह जाएगा। एंड हिंदी आई थिंक इट इज़ अ नेशनल थिंग। सो ऑन दैट बेसिस आई थिंक मराठी भी देखने वाले लोग हिंदी भी देखते हैं, और गुजराती देखने वाले, कर्नाटक की फिल्म देखने वाले हिंदी भी देखते हैं। तो अगर ये फैसिलिटी मिलती है गांव वालों को, तो आई थिंक ऑल द सिनेमाज, आई एम नॉट इवन लेटिंग गो इवन द इंग्लिश फिल्म्स, जो आजकल एक इंटरेस्टिंग बात बताता हूँ। हारिज में मैं जब वहाँ रोड पे हम लोग ट्रैवल करते हैं, तो इट वॉज लाइक ऑलमोस्ट लाइक अ विलेज फॉर मी। तो मैं बोल रहा यार ये कहाँ शूट करने लेके आ गए ये लोग मेरे को। बट इवेंचुअली they had a modern coffee shop over there and I stopped by because you know ऐसी जगह में हम लोग ऐसी coffee shop देखते हैं तो रुक जाते हैं। तो मैं रुका, मैं अंदर गया और वहाँ पे बच्चे थे, they were teenagers, just about 20s, 21s होते हैं ना वैसे, और they were all involved in their phones, in their gadgets, सेल्फी चल रही है, वीडियो चल रहा है। और वहाँ पे एक कॉर्नर है जहाँ पे एक कॉर्नर में लिखा है स्टारबक्स, और वहाँ पे एक कॉर्नर अलग से बनाया। तो जो ओनर था, बिकॉज ही रिकग्नाइज मी, तो वो साथ में बैठ गया था मेरे साथ में कॉफ़ी पीने में। तो वो बोलता है, मैंने बोला मतलब ये क्या चक्कर है, ये स्टारबक्स तो यहाँ पे है नहीं। तो बोलता है सर यहाँ पे ये बच्चे जितने हैं ना, उन लोगों ने इंसिस्ट किया कि हमको स्टारबक्स कॉफ़ी चाहिए ही चाहिए। तो 3,000 रुपये किलो की मैं कॉफ़ी बीन्स लेता हूँ, और ये स्टारबक्स सेक्शन है जहाँ पे मैं ये इनको स्टारबक्स की ही कॉफ़ी देता हूँ। तो मतलब इमेजिन द जनरेशन is so, it's all global, everything has become so small. तो उनको इंग्लिश फिल्म भी चाहिए देखने के लिए, उनको हिंदी फिल्म भी चाहिए देखने के लिए। एंड मैं बहुत दूर सोचता नहीं हूँ मैं, मतलब इट्स नॉट गोइंग टू बी वेरी फार फ्रॉम व्हाट ही हैज़ डन टुडे, दैट
just not Marathi, just not Gujarati, but Hindi, and to be very frank, English will be there because there's going to be a demand for it, and he will capture that, which I'm very proud of. I'm very happy with it. डेफिनेटली दिस इज आय थिंक द बिगिनिंग ऑफ समथिंग व्हेरी बिग. संतोषजी तुमचे विचार. मला फक्त एक सांगायचं मला फक्त एक सांगायचं आहे, जसं आता तुम्ही एव्ही बघितलात, कर्नाटका आपल्याकडे ऑनबोर्डिंग पार्टनर आहे जे कन्नड फिल्मसाठी बघणार आहेत काम, दीपकजी गुजराती पिक्चरसाठी बघणार आहेत. ह्याचा मराठीला काय फायदा, हे इथं करण्याचं कारण काय, खूप जणांना प्रश्न पडला असेल. पण त्याच्या मागचा मी तुम्हाला अभ्यास सांगतो. हे दोन्ही राज्य ना आपल्या राज्याला टेकून आहेत आणि 35 ते 40 लाख वेल टू डू मराठी लोक ह्या दोन राज्यात आहेत आपली. आणि तुम्ही कितीही मराठी प्रोड्युसर लोकांनी किती दम लावला ना, ह्या राज्यात तुम्ही पिक्चर नाही लावू शकत. आणि ही लोक 35-40 लाख लोक 99 रुपये द्यायला त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. हा व्ह्युअर जो आहे, आपण दुसऱ्या राज्यात जाऊन आपण हेच करतोय. कर्नाटकला आपण काय देतोय, कर्नाटकमध्ये असलेला मराठी माणूस मराठी पिक्चर बघतोय, पण महाराष्ट्रात असलेला कन्नड माणूस ते पण आहेत ना 15-20 लाख. ते लोक कन्नडचा मराठी पिक्चर, कन्नड पिक्चर जो त्याच शुक्रवारी रिलीज झाला आहे तो डोंबिवलीत बसून बघू शकतो. गुजराती जो पिक्चर रिलीज झाला तो डोंबिवलीत बसून बघू शकतो. ही जी मजा आहे की आपण 3 राज्य केले, ह्याचा अर्थ फक्त 3 राज्याचं वेगळं वेगळं गणित नाही आहे. हे 3 राज्य आपल्यालाच फायदा करून देतात आणि हे आपल्याला पूर्ण भारतामध्ये करायचं आहे. तर सगळ्या राज्यात असलेले मराठी लोकांना आपण नाही करू शकत ना रिलीज, ही आपली प्रॅक्टिकल लिमिट आहे. पण ह्या डिव्हाइसनुसार आपण प्रत्येक राज्यात प्रत्येक गावात जाऊ शकतो आणि महाराष्ट्राबाहेर गेलेला माणूस वेल टू डूच आहे. मराठी माणूस बिगारी काम करायला तर गेलेला नाही आहे. त्यामुळे ऑफिसर लोक आहेत, इंजिनियर लोक आहेत, बेंगलोरमध्ये आहेत, IT मध्ये आहेत, जे चांगल्या चांगल्या पदांवरती काम करतात. पैशाची प्रॉब्लेम नाही आहे त्यांना, 3-3.5 हजार रुपये प्रॉब्लेम नाही आहे. तर आपण राज्य करण्यामागचं कारण हे आहे की आपण हे एक असं मार्केट आहे की ज्याला आपण कधीच लक्ष नाही केलेलं. आपण महाराष्ट्राचे 1200 थिएटर आहेत. एक मराठी पिक्चर किती जोरात, किती बजेट असेल, 1200 थिएटरला लावू ना. MP मध्ये लावाल, गुजरातमध्ये लावाल, कर्नाटकमध्ये लावाल, नाही शक्य नाही आहे ते. पण ह्या डिव्हाइसनी ते सुद्धा शक्य होईल. तर हे टार्गेट आहे, म्हणून आपण राज्य वाढवतोय. या डिव्हाइसच्या निमित्ताने मला वाटतं सगळे चित्रपट प्रेमी अजून जवळ येणार आहेत. एव्हरीबडी इज गोइंग टू युनाइट. सर थँक यू व्हेरी मच. येस, There's one question which I was asked, और ये I am सबके सामने ही इसलिए पूछ रहा हूँ क्योंकि मेरे एक अजीज़ दोस्त हैं जो टेक्निकली काफ़ी चीज़ें जानते हैं. तो उन्होंने एक सवाल पूछा था कि चलो मैंने जैसे इनकी मराठी फिल्म है, मैंने इनकी मराठी फिल्म पहले दिन के लिए ले ली. अब मैं तो अपने गांव में बैठा हूँ, पर इनकी फिल्म हर जगह जहाँ जिन लोगों के पास नहीं आई है, तो क्या मैं अपने फ़ोन से उस डिवाइस से इनको रिकॉर्ड कर लूँ फिल्म को और फिर मैं इसकी पायरेसी करूँ, तो वो इजी नहीं हो जाएगा? शायद मेरा AV ठीक से देखा नहीं सर ने, उसमें वो क्लियरली लिखा हुआ है. हम लोग का एक टेक्नोलॉजी है, अगर आप रिकॉर्ड करोगे तो आपका नाम, आपका जियो एड्रेस, आपका IP एड्रेस, आप क्या देख रहे थे, कौन से टाइम पे रिकॉर्ड किया, ये सारा उस पर छप जाता है. और वो ऐसा नहीं कि 2 सेकंड के लिए स्क्रीन पे आ जाता है, वो फुल स्टार्ट टू एंड रहेगा, जो व्यूअर को कभी परेशान नहीं करेगा. लेकिन आज तक पायरेसी होने के बाद हमने बहुत लड़ाइयाँ की है, लेकिन किसी को अरेस्ट नहीं हुआ है आज तक. बट ये होने के बाद में कोई यूट्यूब पे डालने की या किसी को कॉपी करने देने की जरूरत नहीं करेगा, क्योंकि अगर ऐसा होता है आप उस आदमी को अरेस्ट कर सकते हो. हे सेफ्टी आणि सिक्योरिटी फीचर हाँ, मला मतलब वाटतं फार हमें महत्त्वाचं प्रिवेंशन आहे. चाहिए. हमें लीक होने के बाद कुछ नहीं कर सकते हम लोग. पूरी इंडस्ट्री जानती है लीक होने के बाद हम क्या कर पाए, आज तक क्या कर पाए, कुछ कोई सॉल्यूशन नहीं है. और ये ऐसा नहीं मराठी, ये हिंदी पिक्चर ने किया है. अभी लेटेस्ट हमने तमिल ही पहिली स्क्रीन दिसेल तुम्हाला, वायफायला कनेक्ट करायचं आहे. हे जनरल युजर्ससाठी आहे, हे पार्टनर लोकांसाठी नाही आहे. तर हे तुम्ही वायफायला कनेक्ट केल्यानंतर नेक्स्ट स्क्रीन तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला डॅशबोर्डवरती घेऊन जाईल. नेक्स्ट, या डॅशबोर्डवरती तुम्हाला लेटेस्ट मूवीज जे आलेले आहेत त्यांचं बॅनर तुम्हाला दिसत राहील आणि खाली तुम्हाला कमिंग सून नवीन मूवीज कुठल्या येणार आहेत त्या पण तुम्हाला दिसणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही प्रीबुक पण करू शकाल की मला हा प्रीबुक करायचा आहे. त्याच्यामुळे प्रोड्युसर लोकांना कळणार आहे की किती आवड निर्माण होते पिक्चर रिलीज करण्याच्या आधीच. त्याच्यानंतर नेक्स्ट, हा मूवीचा डिटेल पेज आहे ज्याच्यावरती तुम्हाला रेटिंग जी दिसते ती रेटिंग जी आहे ती जेन्युइन रेटिंग आहे. आम्ही ॲपमध्ये रेटिंग देण्यासाठी युजर लोकांना सुविधा केलेली आहे. जी जेन्युइन रेटिंग आहे ती आम्ही इथे कम्प्लिटली डिस्प्ले करणार आहे.
याच्यानंतर इथे लॉग इन करावं लागतं. लॉग इन नंतर तुम्हाला हे इथे आहे ना रेट दिसतो त्याचा मूवीचा जो 99 रुपीज असणार आहे आपला, ते 99 रुपीजवरती तुम्ही क्लिक केलं तर नेक्स्ट, तर असा UPI तुम्हाला दिसेल. UPI आज सगळ्यांना माहिती आहे, पूर्ण इंडियावर लोकांना माहिती आहे. भाजीवाल्यापासून तर मोठ्या मोठ्या लोकांपासून UPI वापरतात. तर UPI स्कॅन करायचा आहे, 99 रुपये भरायचे आहे आणि पिक्चर तुम्हाला 4 तासासाठी उपलब्ध होणार आहे. नेक्स्ट. मग अशा पद्धतीने आता हे जसं DRM प्रोटेक्टेड सर बोलले की हे सिक्युरिटीनुसार आम्ही सगळं प्रोटेक्ट केलेलं आहे. तर मी स्वतः स्क्रीनशॉट काढला तर तो ब्लॅक आला. मी स्नोफ्लॉवर बघत होतो आज, तर तो ब्लॅक आलेला आहे. म्हणून स्क्रीनशॉट्स, व्हिडिओ रेकॉर्डिंग काही चालत नाही. त्याच्यानंतर आमचा एक फीचर आहे याच्यामध्ये जो आहे फॅमिली सेफ. इट इज अ पेटंट पेंडिंग फीचर. त्या फीचरमध्ये काय आहे की कुठलाही अडल्ट सीन असू द्या किंवा वल्गर लँग्वेज असू द्या, तुम्ही जर स्वतःहून हे ऑन केलं, हे ऑफ असतं, पण तुम्ही एकदा ऑन केलं तर आम्ही ते मेमरीमध्ये ठेवू आणि तुमच्यासाठी ते ऑनच ठेवू. ते जर ऑन केलं तर व्हिडिओ अडल्ट सीन्स किंवा अडल्ट लँग्वेज जे पण असेल ते स्किप होऊन जाईल. अडल्ट लँग्वेज असेल तर ते म्यूट होऊन जाईल ऑटोमॅटिकली. सो दॅट इट इज गुड एक्सपिरियन्स टू वॉच विथ अ फॅमिली. तुम्हाला ऑकवर्डनेस जो आपल्याला फील होतो, लहान मुलगा वगैरे असेल, तो फील होणार नाही. तर त्याच्यासाठी हा फीचर आहे. आणि बाकी सेम आपला जो प्लेयर आहे तो आहे. याच्यावरती हे वॉटर मार्किंग, जसं आता ब्लॅक स्क्रीन आली म्हणून तुम्हाला असं वॉटर मार्किंग दिसतंय म्हणजे मला ते दिसतंय. तर इथे हे पूर्ण वॉटर मार्किंग असं कंटिन्युअस कुठेही ते रँडमली येत राहतं, ज्याच्याने जर तुम्ही फोनने रेकॉर्ड केलं तर ते आम्हाला कळणार आहे की कुठून रेकॉर्ड झालेलं आहे, कुठल्या युजरने रेकॉर्ड केलेलं आहे आणि त्याचं GPS लोकेशनपर्यंत आमच्याकडे डेटा आहे. ठीक आहे. नेक्स्ट. हे अशा पद्धतीने तुम्ही पिक्चर बघितल्यानंतर रेटिंग देऊ शकतात आणि रिव्ह्यू लिहू शकता. तिथे रिव्ह्यू लिहिताना तुम्हाला लिहायची गरज नाही, तुम्ही माईकनी रेकॉर्ड करून तिथे जे टाईप होईल. आम्ही त्याच्यासाठी इंडियाचं जे AI आहे ते वापरलेलं आहे, जे इंडियन लँग्वेजेसला ओळखतं. तर त्या पद्धतीने तिथे सगळं टाईप होईल आणि तुम्ही ते सबमिट करू शकाल. ठीक आहे. नेक्स्ट. आता हे झालं आहे TV जे आपलं स्टिक आहे, त्या स्टिकचे जे युसेज आहे मी तुम्हाला सांगितले. आता आपण आलो आहे प्रोड्युसर ॲपवरती. हे खास प्रोड्युसर लोकांना ॲप मिळणार आहे. आमच्याकडे इथे QR पण आम्ही डिस्प्ले करू तुम्हाला आत्ता एक्सपिरियन्स करण्यासाठी. तुम्ही तो QR स्कॅन करून तुम्ही तो ॲप तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करू शकतात. आता हा लँडिंग पेज आहे, ज्याला आपण डॅशबोर्ड म्हणतोय. त्याच्यावरती तुमचा पिक्चर जो तुम्ही आमच्या कन्नडा आणि गुजरात, तर तो एका डिव्हाइसमध्ये तो सिलेक्ट करू शकतो, जसं आपण TV मध्ये बघतो तसंच करू शकतो. आणि तुम्ही तुमची पर्सनलाइज लँग्वेज त्याच्यामध्ये ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला जर दुसरे लँग्वेज बघायचंच नसतील तर तुम्ही अनटिक करून ठेवा गुजराती आणि कन्नडला, तर ते तुम्हाला दिसणार नाहीत. पण जर तुम्ही तिन्ही लँग्वेज टिक करून ठेवले असतील तर तिन्हीचे आलेले पिक्चर तुम्हाला एका स्टिकवरती बघायला भेटतील. ओके, ग्रेट, थँक्यू. Anybody else? Sir, mic. We take a mic. तेव्हा तुम्ही म्हणत होता की 4 तासासाठी फक्त ते मिळणार, पण काय होते अचानक लाईट गेली, मग ते 2 तास आलीच नाही, मग काय होणार? चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर माझ्याकडे एकदम, हे आम्ही खूप विचार करून बनवलेलं आहे, त्यामुळं माझ्यासाठी एकदम इझी आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुम्ही पेमेंट केल्यानंतर ना काउंटर चालू होतो 4 तासाचा. तो पिक्चरचा ड्युरेशन बघत नाही. तर काउंटर जेव्हा चालू होतो त्यावेळी जर लाईट गेली तर काउंटर सुद्धा थांबतो. Fantastic. मग तुम्ही परत ऑन करा, मग तो तिथून चालू करतो टायमिंग, त्यामुळे तुमचा पिक्चर कधी मिस होणार नाही. That's lovely. हॅलो सर. सर तुमच्या डावीकडे, इथे डावीकडे सर. सर इथे Extreme left. ओके. सर मराठी चित्रपट हा फक्त शहरांमध्ये देखील नाही तर गावागावांमध्ये देखील पोहोचलेला आहे, पसरलेला आहे. तर तुमचं किस्सा शुरू टॉकीज हा ग्रामीण भागातील प्रेक्षकांसाठी कशा पद्धतीने फायदेशीर ठरणार आहे? आता ह्याच्यामध्ये ग्रामीण भागात फायदेशीर कसं ठरणार ना, तर ह्याचा एक आमचा मॉड्यूल आहे ज्याच्यामध्ये आम्ही ना रोजगार उत्पन्न कसं तयार होईल ग्रामीण लोकांना ते पण आम्ही लक्षात ठेवलेलं आहे. जसं पिक्चर डिस्ट्रीब्युटर लावतो एक्झिबिटरला, तर एक्झिबिटर 50% घेऊन जातो. तर एक्झिबिटर म्हणजे काय, तो थिएटर चालवतोय. तर आम्ही प्रत्येक गावामध्ये एक पार्टनर निवडतोय, जो पार्टनर
प्रत्येक त्या गावामध्ये जो कोणी डिव्हाइस विकत घेऊ शकत नाही तो त्याच्याकडनं, जसं आपण लहानपणी VCR आणायचो तसा हा डिव्हाइस घेऊन जाणार आणि घरातला माणूस 99 मध्ये एक पिक्चर बघेल आणि त्याला डिव्हाइस परत करून टाकेल. कारण गावातले लोक एक दुसऱ्यांना चांगले ओळखत असतात. त्या प्रत्येक प्लेबॅकवरती आपण त्या लोकांना 10 ते 15% कमिशन पेमेंट करतो आणि ते विकली बेसिसवर. त्यामुळे ती लोकांना विकत घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही आणि ज्यांनी 2-5 डिव्हाइस घेऊन ठेवलेले आहेत तो पूर्ण गावाला सर्व करू शकतो आणि एकाच डिव्हाइसवर 4, 5, 10 प्लेबॅक होऊ शकतात. थँक्यू सर. येस सर एक प्रश्न होता इकडे. सर बेसिकली ज्यावेळेस जसं सबसिडी चालू झाली होती त्यावेळेस काही फिल्म त्या उद्देशाने बनवले जातात, तर क्वालिटी चेक ह्यासाठी तुमच्या टीमकडनं काही अशी म्हणजे काही रूल्स किंवा बनवलेले आहेत किंवा त्या पद्धतीने काही विचार केलेला आहे? नाही तर मग असं होईल की कुणीही बनवला पिक्चर आणि तुमच्याकडे आणला आणि टाकला आणि तुम्हाला तो टाकायचा आहे, तर त्याच्या क्वालिटी चेकबद्दल विचार केलेला आहे का? येस, आम्ही विचार केलेला आहे आणि 99 रुपये आमचं मॅक्स तिकीट आहे. 99चं 100 कधी होणार नाही. पण एखादा पिक्चर येतो जो मी प्रोडक्शन केलेलं आहे, मी क्रिएटिव्ह बघितलेलं आहे, माझी स्वतःची स्क्रिप्ट बनवली होती, तर मला हे माहिती आहे की पिक्चर बनली कितीमध्ये. बघितल्यावरती आम्ही प्रिव्ह्यू घेतो आधी पिक्चर ठरवण्याच्या आधी आणि आम्ही 50% बोलतो त्यांना, पण 50% ऑफ 99च तिकीट असेल अशी नाही. मग त्या पिक्चरचं तिकीट 50 असू शकतं, 49 असू शकतं, 39 असू शकतं आणि आम्ही देणार त्यांना 50%च. तर त्यामुळे 99 हा टॉप नॉच क्वालिटीमध्ये 99 तिकीट आहे. म्हणजे फ्रायडेला रिलीज होणारच पिक्चर, चांगला कॅरेक्टर, चांगल्या गोष्टी. म्हणजे ह्याच्यामध्ये मला स्वतःहून अशी काही नावं घ्यायची नाहीत पिक्चरची, पण जी फॅमिलीबरोबर बसून बघूच शकत नाही तुम्ही, मी स्वतः टाकणार नाही आहे कारण त्याचा काही अर्थ नाही आहे. हा सर, बस फक्त ते क्वालिटी चेकबद्दलच विचार. येस येस, मी स्वतः टाकणार नाही तसे. हॅलो, मी बाळासाहेब गोरे. पिक्चर सेन्सर नसेल तर चालेल का? नाही प्रश्न. नाही, आपण सेन्सर झाल्याशिवाय घेत नाही पिक्चर, कारण ती पूर्णपणे जबाबदारीच वेगळी आहे आणि जर सरकारी एक यंत्रणा ते जबाबदारी घ्यायला बसलेली आहे तर आपण त्यांना अवॉइड करणं बरोबर नाही. आपण यूट्यूबला किंवा गुगलला जे चालतं ते आपल्याकडे नाही चालत सर. ओके. आणि दुसरा प्रश्न आहे, तुम्ही काही निर्माते आहेत, निर्मात्यांच्या वतीनेच मी बोलतोय, तर मिनिमम गॅरंटी देऊ शकाल? सर तुम्हाला आत्ता कोण देते? हां, म्हणून तर बरेच चित्रपट कुठंच दिसत नाही, कारण कुठंच मिनिमम गॅरंटी नाही. नाही ना सर, कोणी गॅरंटी असते तर बहुतेक मी हा शो नसता केला. धन्यवाद. इथे मी एक मात्र प्रश्न आहे, विचारू का? येस. ओके सर, पहिलं प्रथम कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर गुड डिव्हाइस तुम्ही जे काढलं त्याबद्दल. तर प्रश्न असा की आपली प्रथा होती पहिली मूवी इंडस्ट्रीमध्ये की पिक्चर शुक्रवारी रिलीज होत होतं. आता पिक्चर रिलीज होण्याचा कधी सोमवार, कधी मंगळवार, कोणत्याही जयंतीला आणि कोणत्याही याला. तर इथे काय असं आहे का काय तुम्ही फ्रायडे म्हणजे फ्रायडेलाच पिक्चर रिलीज होईल असं काय आहे का? आपण पण शुक्रवारीच रिलीज करतोय, पण त्याच्या मागची ना माझे 2 कारण आहेत. हा दिवस मी चेंज करू शकलो असतो 100%, पण त्याच्या मागे ना फायदेशीर 2 गोष्टी आहेत जे मी तुम्हाला आता तुमच्या बोलण्यातनं ते एक ॲडिशनल ह्याचं एक वलय आहे. आपल्याकडे 52 शुक्रवार आहेत एक वर्षात, पिक्चर 150 आहेत आणि आपण 4-4 निर्माते इथलेच एकाच फ्रायडेला येतो, बोलतो की अरे दिवाळी आली, होळी आली, चला सगळ्यांना एकच शुक्रवार पाहिजे असतो. त्याच्यामध्ये हिंदीवाले येतात, ते गोष्ट सोडूनच द्या. त्यावेळी तुम्हाला पॅरलल रिलीजचा जो प्रॉब्लेम आहे, एकाच ठिकाणी एकाच शुक्रवारी जेव्हा 4 पिक्चर रिलीज होतात सगळ्यांना नुकसान होतं. सगळे चांगले पिक्चर असले तरी नुकसान होतं, कारण ते कमवू नाही शकत, कारण थिएटर्स नाही भेटत, स्क्रीन नाही भेटत. पण ह्या सिस्टमवरती तुम्ही 4 रिलीज करा ना एकदम, ज्याला जो पिक्चर बघायचा आहे तो बघू शकतो, पॅरलल रिलीजचा प्रॉब्लेम नाही होणार. आणि दुसरा, शुक्रवारीच का? आम्ही तुम्हाला एक अंदाज म्हणून सांगतो. आत्ता आमच्याबरोबर शार्लेट आणि अमीन आहेत. हे अमीन पाचगणीचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. पाचगणी आणि महाबळेश्वरमध्ये 70,000 रूम्स आहेत, हॉटेल रूम्स, आणि तिथं सरकारचं निर्बंध आहे की ते थिएटर नाही काढू शकत तुम्ही. आणि तिथे शुक्रवार, शनिवार आणि रविवार 80% रूम बुक असतात आणि लोक असतात मुंबई, पुणे, कोल्हापूर इथली येणारी, आणि ती वेल टू डू लोक आहेत जे मुंबईत जर पिक्चर बघायला गेले तर 3-4 हजार रुपये देऊन येतात. त्यांना जेव्हा ते हॉलिडे करायला शुक्रवारी जात आहेत त्या दिवशी नवीन पिक्चर येणार आहे, पण ते शुक्रवारी निघालेत गाडी काढून महाबळेश्वर जायला. ते हॉटेलमध्ये आहेत, त्यांनी बुकिंग केलेली आहे. ते दिवसभर डोंगर, खऱ्या, स्ट्रॉबेरी सगळं करतील, रात्री काय करतील? जर त्यांना ऑप्शन भेटला 99 मध्ये रिलीज झालेला पिक्चर बघायला भेटतोय, तर हे जे 70,000 रूम्स आहेत ह्याचा अंदाज नाही आहे तुम्हाला की ह्याचा बिझनेस काय आहे.
आणि ही ती लोक आहेत ज्यांना तुम्हाला 99साठी कन्व्हिन्स नाही करायचं आहे. ही ती लोक आहेत जे 4-4 हजार रुपये खर्च करून येतात. त्यामुळे हा शुक्रवार महत्त्वाचा आहे, म्हणून शुक्रवारीच ठेवणार आपण. एक आणि आहे ते आता म्हणजे आपण बोलतोय ते ठीक आहे. आय थिंक आय टेक अ लुक. Last question. Last question. Hi, this is Deep. Hello. आपण हाय, दिस इज दीपक फ्रॉम डी क्रिएटिव्ह मीडिया. माझा एक प्रश्न आहे की पहिला प्रश्न एक आहे, ॲक्च्युली दोन आहे, थोडंच विचारेल. पहिला प्रश्न आहे की आपण ह्याच्या आधी काय बिकॉज आपण ट्रायबल आणि गावात रीच करतो आहे, विच इज व्हेरी गुड. पण आपण काय रिसर्च केलं होतं की 99 त्यांच्यासाठी एक्सपेन्सिव्ह आहे का, की ते बिकॉज पर मूवी 99. आणि माझा दुसरा प्रश्न आहे की हे जे फिल्म्स आहे, जे किस्सेवर रिलीज होणार, ते बाकी प्लॅटफॉर्म असणार आहे की नाही, म्हणजे दॅट 2 क्वेश्चन. येस, मी पहिले तुमच्या रिलीजवरचं सांगतो. जेव्हा निर्माता सेम फ्रायडेला माझ्याकडे सिनेमा देतो, तेव्हा थिएटर्सला समजा प्रोड्युसरने एक 25 थिएटरला पिक्चर लावलेला आहे, तर आणि त्याच फ्रायडेला त्यांनी माझ्याकडे दिला आहे, तर त्या GPS लोकेशनला आपला डिव्हाइस प्लेबॅक करत नाही, त्यामुळे त्याचा थिएटरचा बिझनेस सिक्युअर्ड राहतो आणि बाकीच्या ठिकाणी तो रिलीज करायला परवानगी देतो. आणि दुसरा तुमचा जो प्रश्न होता की ग्रामीण भागात त्यांची कुवत आहे का 99 रुपये देण्याची, आम्ही त्याच्यावरती स्टडी म्हणजे आम्ही खूप ठिकाणी असं फिरलो. मला आठवतं एक डांग म्हणून एक जागा आहे गुजरातला, तिथे आदिवासी लोक राहतात आणि ते डांगी मराठी बोलतात. ती लोक लहान मुलांना त्यांच्या असं 50ची नोट देतात, बोलतात की कुरकुरे खाके आज. तर आपण काय म्हणजे 99 मुश्किल नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, माझं एक होर्डिंग आहे तिथे VHS लावलेला. आपण 2000 साली आजपासून 26 वर्ष आधी 100 ते 150 रुपये एक पिक्चर बघायला द्यायचो. त्यामुळे ते 150 रुपये जर 30 वर्ष आधी होते आणि आज मी जर 99 मागतोय, तर मला नाही वाटत मी जास्त मागतोय. थँक्यू सर. Last 2 questions. 1 and 2. Last 2 questions, sir. Santosh Rao. So one, I have a suggestion. Hello, I'm Jansi Padhan. Yes. चांगला उपक्रम केला आहे तुम्ही या सगळ्या गोष्टींचा. OTT चॅनल टाईप्समध्ये आहे हा. हिंदीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीमध्ये पिक्चर बघतात. पण तू मला एक हे सांगायचं की याच्यामध्ये जे आयटम सॉंग्स वगैरे असतात किंवा ग्रामीण भागामध्ये जे गाणी बनतात, आता खास करून हे ग्रामीण भागासाठी स्पेशल आहे की तिथपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. पण तो ग्रामीण भागामध्ये एवढा टॅलेंट आहे की ती तुम्हाला स्वतःला माहिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आता पिक्चर बनवण्याचा म्हणजे कमीत कमी 50 ते 1 करोडचा खर्च आहे, राईट. आता ती माझ्यासारख्या माणसाकडे किंवा साधारण माणसाकडे 50 लाख तर असणारच नाही. मी 4 किंवा 5 लाखाचा जुगाड करेन. एक चांगला गाणं मी एक मराठीमध्ये मी बनवू शकतो, माझे लोकलचे आर्टिस्ट घेऊन बनवू शकतो, माझे कॉलेजचे, असे करून मी ग्रामीण भागामध्ये बनवू शकतो. तर अशा लोकांसाठी जर तुमच्या ॲपमध्ये जर चान्स भेटला की बाबा मेहनत करून बनवतात आणि ग्रामीण भागातून लोक वर येतील. आणि माझं आवर्जून तुम्हाला एक विनंती अशी आहे की हे सगळं ओके आहे, पिक्चरसाठी ओके आहे, पण तो गाण्यासाठी तुम्ही एक प्लॅटफॉर्म द्या आणि ग्रामीण भागातील लोकांना पुढे येण्यासाठी थोडंसं वाव द्या. कारण आयटम सॉन्ग आणि लोकगीते हे ग्रामीण भागातून खूप व्हायरल झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये सुद्धा व्हायरल झालेले आहेत. नक्की आम्ही नक्की करू, पण त्याच्यामध्ये आत्ता असलेले सध्याचे जे प्लॅटफॉर्म आहेत ते काम करतात. फक्त मी तुम्हाला आता सांगतो की तो प्लॅटफॉर्म आणि या प्लॅटफॉर्ममध्ये फरक आहे की आपण ग्रामीण भागात घराघरात पोचतो, विदाऊट इंटरनेटसुद्धा आपण चालवू शकतो. आणि उसको ये कैसा बोल ते आमच्याकडे असे प्रश्न होते की तुम्ही वेब सिरीज घेता का, तुम्ही गाणी घेता का. तर ना ते आम्ही पे पर व्ह्यू आहे, म्हणजे जो व्ह्यूवर बघतो त्याचे आम्ही पैसे घेतो. तर आता मी तुम्हाला एक्झाम्पल, मी ह्याच्यासाठी काही स्टडी नाही केलेला. मी असं लोकांना बोलू शकत नाही की एक गाणं बघायला 1 रुपया द्या. नाही तुम्ही मी असं नाही म्हणत की तुम्ही पैसे घ्या. मी एवढं म्हणतो की तुम्ही त्यांच्यासाठी तिथं तुम्ही ऑप्शन द्या अपलोडसाठी. म्हणजे महाराष्ट्रातली मला पाहिजे गाणं, मला पाहिजे यू कशी कशी मी नांदायला मला पाहिजे, ठीक आहे, याच ॲपवर पाहिजे, मला दुसरीकडे पाहिजे नाहीये. तर तुम्ही ही सुविधा उपलब्ध करून द्या मला. माझ्यासाठी जर एक्सक्लुझिव्ह कोणी बनवत असेल तर मी नक्की टाकेन. बस एक नवीन गाण्यासाठी खास करून नवीन जसं आता तुम्ही म्हणला की बाबा आमच्याकडे जर तुम्ही अपलोड केलात गाणं, तर आम्ही यूट्यूबपेक्षा किंवा याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला 1 रुपया एक्स्ट्रा देऊ. मग त्यावेळेस तुमच्याकडे भरपूर येतील आणि त्यावेळेस महाराष्ट्र टॅलेंट पुढे येईल. थँक्यू सर. थँक्यू सर. मेरा एक सुझाव है आपके लिए, बिकॉज दिस इज एन ऑल्टरनेट रेवेन्यू मॉडल फॉर प्रोड्यूसर्स. आई थिंक फर्स्ट यू शुड पेटेंट दिस प्रोडक्ट
so that there is no one else who copies this and do not, infringe into your marketing territory. And the second thing, on behalf of the producers, I would like to ask you a question. Because if I am a smart producer and I buy 1 lakh of your USB and I sent it to different parts of the country and obtain revenue 50% from you, I think ये भी एक बहुत अच्छा एक revenue model रहेगा जो producers कर सकते हैं, क्योंकि एक income source उनको भी हो सकता है. सर सारे मराठी के भी जितने प्रोड्यूसर्स हैं, अगर 50-100 लोग इकट्ठा हो जाते और हर एक आदमी अपनी तरफ से कंट्रीब्यूट डाल के 10-10 हज़ार 50 हज़ार जितने भी डिवाइस है, क्योंकि फिल्में तो उसको ज़िंदगी भर बनानी है. अगर वो एक बार का ये इन्वेस्टमेंट कर देता है तो वो अपने लिए 10 लाख 20 लाख का थिएटर रेडीमेड करके रख देगा. लेकिन वही है, ये मेरे अकेले की जंग नहीं है. आप सब लोग को उसके साथ जुड़ना होगा, वो डिवाइस को बढ़ाना होगा, लोगों तक पहुंचाना होगा. हो सकता है उसके बाद में मैं 99 से भी कम कर दूं, कोई प्रॉब्लम नहीं है, क्योंकि प्रोड्यूसर जब पैसा बनाएगा, पिक्चरें अच्छी बनाएगा, लोग अच्छा देखेंगे, ज़्यादा देखेंगे, कमाई ज़्यादा होगी, तो हम भी कांतारा पुष्पा के कैटेगरी में आ जाएंगे कि हमारी पिक्चरें उधर डब होके देख रही है. Fantastic, ma'am. Yes. Yeah, my question is Vandana from Film India. मेरा क्वेश्चन ये है कि पिक्चर क्या डायरेक्ट भी पिक्चर प्रोड्यूसर आपके इस पे रिलीज़ करेंगे, और ये पिक्चर कौन सी है जो डेट मैंने बाद थिएटर्स के बाद आती है, वो है कौन सी है मूवीज़? अभी फिलहाल हम लोग का जो कॉन्सेप्ट है वो फर्स्ट डे फर्स्ट शो है. हम नई फिल्में ले रहे हैं, लेकिन ऐसा कुछ नहीं है कि पुरानी फिल्में दे नहीं सकते लोग. पुराने फिल्मों का थोड़ा इकोनॉमिक्स अलग है. मैं वो 99 नंबर को आपको उसके लिए मना कर दूंगा, क्योंकि उसमें वही होता है कि जो देखने वाला भी व्यूअर है वो अगर 2-3 मंथ्स ओल्ड फिल्म है तो उतना इंटरेस्ट लेता नहीं है. तो वो टाइम पे मजबूरी में और इकोनॉमिक्स वाइज मुझे उसका रेट थोड़ा कम करना पड़ता है. सबके रजिस्ट्रेशन है, और बाय डिफ़ॉल्ट जब गवर्नमेंट लाइसेंस मिलते हैं ये सारी चीज़ें देखने के बाद ही मिलता है. जिस प्रोडक्ट के ऊपर आर नंबर आ जाता है या ISI मार्क आता है, वो पूरी तरह वारंटी के अंडर आता है, रिप्लेसमेंट वारंटी के अंडर आता है, और पूरा सपोर्ट उस बॉक्स पे देना ही पड़ता है. और अगर कुछ ख़राब होता है, जैसे हम लोग गांव में देने वाले, तो हमको मालूम है कि कोई कीचड़ में फेंक देगा, कोई बारिश में गिल्ला हो जाएगा, तो ये चीज़ें हमको पता है. बट आप ये चीज़ समझिए कि इसका हार्डवेयर बेचना ये हमारा मोटिव भी नहीं है, ये ज़रिया है. और इसको ख़राब हो जाए तो ये हमारे बिजनेस के लिए, प्रोड्यूसर्स के बिजनेस के लिए प्रॉब्लम है. तो हम उसको प्रायोरिटी पे हमेशा रखने वाले कि अगर कुछ भी हुआ इमीडिएटली वो रिप्लेस हो जाए, या हमने उसके अंदर वो सिस्टम डाल के रखा है, अगर सॉफ्टवेयर वाइज कुछ प्रॉब्लम आ जाता है तो हमारा मेन ऑफिस से ही वो रिपेयर हो जाता है. यस. अच्छा, मूवी के अलावा OTT कंटेंट्स भी देखने को मिलेगा इसमें? अभी हम लोग ने कोई ऐसा कंटेंट रखा नहीं है. अभी फिलहाल सिर्फ फिल्में हैं, फीचर फिल्म जो भी सेंसर सर्टिफाइड है. तो थर्ड पार्टी से बना हुआ या विदाउट सेंसर वाला कोई भी कंटेंट हम लोग नहीं चला रहे, क्योंकि वेब सीरीज इज नॉट अंडर सेंसर. Thank you. आज बहुत खुशी हो रही है कि 16 साल पहले जो देखा हुआ सपना था, आज मैंने और हमारी टीम ने पूरा किया है. जो हमारा डिवाइस है वो गांव-गांव में, जहां पे इंटरनेट की कमी है, जहां पे थिएटर की कमी है, जहां पे फिल्में पहुंचती नहीं, जहां पे महाराष्ट्र में हो, कर्नाटक में हो, गुजरात में हो या उत्तराखंड में हो, जहां पर भी फिल्में पहुंचती नहीं, हमारी स्टिक से उसी फ्राइडे को वो फिल्म उस गांव में रिलीज हो सकती है, उस गांव का यूज़र देख सकता है. हम लोग का इंटेंशन यही था कि रीजनल सिनेमा, रीजनल लोग जहाँ रहते हैं, जिस गांव में रहते हैं, उस गांव तक पहुंचाना था. और टेक्नोलॉजी की मदद से, हार्डवेयर की मदद से, किसी और सर्विस के ऊपर डिपेंड ना रहते हुए हमने ये किया हुआ है. इसकी पूरी डिटेल तो आपको पता चल गई होगी, लेकिन इंटेंशन यही था कि ज़रूरी क्या है, एक फिल्म जब बनाता है कोई, उसका हमेशा ये मकसद रहता है कि पूरी इंडिया देख ले. और पूरी इंडिया का मतलब होता था 2% लोग, इससे ज़्यादा लोग देखते नहीं है फिल्म. तो पूरी इंडिया की जितनी पॉपुलेशन है उससे 2% ही लोग देखते हैं, तो बाकी के लोग क्या करते हैं. तो हमने उसका जब नंबर्स निकाला तब हमें मालूम पड़ा कि ये जो विलेजेस है, 6 लाख के करीब इंडिया में विलेजेस है, जो थिएटर से कोई संबंध नहीं है वो लोग का,
तो 6 लाख नंबर ऑफ विलेजेस है। हर विलेज में आप समझ लो 12 से 1500 एक पॉपुलेशन होता है एवरेज। तो ये नंबर बहुत अजीब है। इनके पास कोई सिस्टम नहीं है, तभी चोरी होती है, तभी पायरेसी होती है, तभी लोग पेन ड्राइव लेके इधर उधर घूमते हैं। कोई पान वाला से 20 रुपए में डाउनलोड करवा लेता है। ऐसा पिक्चर देखा जाता है, ये प्रोड्यूसर का नुकसान करवाता है। बट उस आदमी की मजबूरी थी, वो चोरी नहीं करना चाहता था, उसको पिक्चर देखनी थी, बट उसके पास अवेलेबल ही नहीं है। और प्रोड्यूसर के पास कोई रास्ता नहीं था कि उसको मैं ये 20 रुपए में मैं कैसे बेचूं। तो आज हमने वही काम टेक्नोलॉजी की मदद से किया है, जहाँ पे यूज़र को वो उसी 20 रुपए में ही मिलेगा। 20 रुपए इसलिए बोल रहा हूँ क्योंकि हर फैमिली में मिनिमम 4 लोग रहते हैं। तो 99 का टिकट अगर है और एक फैमिली देख रही है, तो वही 20 रुपए के करीब गिरता है। तो हर आदमी के लिए 20 रुपए देने के लिए किसी को दिक्कत नहीं होती, जिसमें नया पिक्चर आपको उसी दिन देखने मिलेगा। अगर आपको 99 में 20 रुपए में देखने मिल रहा है, तो चोरी कोई क्यों करेगा? और ये पैसा पूरा प्रोड्यूसर को मिलेगा। प्रोड्यूसर अगर कमाएगा तो अगली पिक्चर उससे ज़्यादा अच्छी बनाएगा। तो ये अपने कल्चर के लिए, अपनी फिल्मों के लिए बहुत अच्छा है। तो ये चीज़ को हमें समझना पड़ेगा और इस सिस्टम को अपने को सारे प्रोड्यूसर्स को मिलके भी इसके पीछे खड़ा रहना पड़ेगा कि ये कैसे पहुंचेगा गांव-गांव तक। मैं अकेला ये काम कर सकता हूं, लेकिन अगर 10 दिन लगने वाले, आप लोग साथ आओगे सारे प्रोड्यूसर्स जो फिल्में बनाते हैं, तो ये काम 2 दिन का है। तो ये सब करना पड़ेगा। ये कहीं ना कहीं स्टार्ट करने के लिए आज 0 है, हम कल से 1 हो जाएंगे। तो 99 तक पहुंचना है, हज़ारों तक पहुंचना है। और आगे का प्लान ये है कि इंडिया के बाद हमको यूके और यूएस में चालू करवाना है। ये ऑलरेडी हम लोग कुछ पेपर वर्क के चक्कर में है और उधर डिवाइस के रजिस्ट्रेशन के लिए। तो सेम डे मराठी पिक्चर अगर मुंबई में रिलीज़ होगी, उसी दिन वो लंदन में भी रिलीज़ हो सकती है और उसी दिन वो यूएस में भी रिलीज़ हो सकती है, जिससे यहाँ की पिक्चर यहाँ का यूज़र 99 रुपीज़ में देखेगा। लंदन में शायद वो 5 पाउंड में देखेगी एक फैमिली, और यूएस में शायद वो $5-6 में देखेगी। और प्रोड्यूसर को एक व्यू के पीछे इंडिया में अगर 50 रुपए मिल रहे हैं, लंदन के व्यू के पीछे उसको 250 मिलेंगे, यूएस के व्यू के पीछे उसको 250 मिलेंगे। तो ये प्रोड्यूसर का एक्स्ट्रा इनकम है। आज मराठी प्रोड्यूसर यूएस यूके तो रिलीज कर ही नहीं सकता। वो अगर चाहता भी है करवाना, तो कोई उससे $500, $1000, $2000, $5000 में उससे राइट्स खरीद लेता है और वो एक्सप्लॉइट करता है वो राइट्स। तो इनका इनका ओनरशिप भी चला जाता है प्रोड्यूसर्स का। तो अपने सिस्टम में कोई हम लोग ओनरशिप राइट्स नहीं खरीदते, पेपर व्यू रखते हैं। और आगे चल के ये जब इतने बड़े लेवल पे अगर पहुंचेंगे, तो इसका नंबर्स बहुत अजीब है। बट फिलहाल मैं वो नंबर्स की बात नहीं करता, मैं सिर्फ महाराष्ट्र की बात करता हूँ कि कोई प्रोड्यूसर नुकसान में नहीं जाएगा अगर ये महाराष्ट्र में हर जगह पहुंच गया तो। यस, हम लोग की यूएसपी अभी ये है कि जिस दिन फ्राइडे को पिक्चर थिएटर में रिलीज होती है, आपको उसी दिन वो फिल्म हमारे प्लेटफॉर्म पे मिलने वाली है। हर हर एक ओटीटी जो भी उनका सिस्टम होता है, वो 6 महीने 8 वीक डिलेड चलता है। और उसके बाद हर एक ओटीटी ऐप का सब्सक्रिप्शन मॉड्यूल है, और हम लोग का सब्सक्रिप्शन मॉड्यूल नहीं है। आपके पास डिवाइस अगर है तो आप साल में एक पिक्चर देखोगे तो आपको 99 देना पड़ा। आपने अगर 2 देखे तो आपने 198 दिया। तो अगर आपने देखा ही नहीं तो कुछ भी नहीं दिया मुझे। तो आप जितना देखोगे उतना ही पे करना है। सब्सक्रिप्शन में गांव का पब्लिक ऐसा नहीं है कि जो 199 का मंथली रिचार्ज एक ऐप के लिए करता है, वो गांव का आदमी नहीं है, वो शहर का आदमी ज़रूर है, और शहर का आदमी अपने डिवाइस का टारगेट भी नहीं है। तो ये टोटली दो अलग चीज़ें हैं। हम लोग का कॉन्सेप्ट 99 रुपीज़ मैक्स टिकट है, और ये सिर्फ नई फिल्मों के लिए। अगर ओल्ड फिल्में आती है तो वो 100% 99 से कम में देखने मिलेगी। अभी मैं आपको खुला ये कहना चाहता हूँ कि बहुत क्लियरली हिंदी फिल्में पैसा बना सकती है। उनके राइट्स खरीदे जाते हैं, लोग कम पैसे में सही खरीदते हैं, लेकिन मराठी को खरीदते नहीं है कोई। मराठी फिल्मों का अलग रोना है। मराठी और मेरा जो नेटवर्क है वो गांव में पहुंचने वाला है। मेरा सोलापुर के अंदर अगर कोई 70 गांव है, उस गांव में हिंदी बोलने वाला आदमी नहीं मिलेगा आपको, उधर मराठी बोलने वाला मिलेगा। तो हिंदी पिक्चर मेरे नेटवर्क के लिए किसी काम की है नहीं।
इसलिए मैं अभी हिंदी ले नहीं रहा। और अगर कोई हिंदी मुझे देना भी चाहेगा तो मैं बोलूँगा मराठी का डब करके दो, क्योंकि मेरा सोलापुर के अंदर बैठा हुआ आदमी को हिंदी नहीं समझ में आता। तो ये कॉन्सेप्ट शुरू करने से पहले ये होता है कि पहले जितने भी प्रोड्यूसर है उनको कॉन्फिडेंस में लिया जाता है और बात की जाती है कि आप ये कर रहे हैं। कितने परसेंट प्रोड्यूसर्स रेडी हुए इस कॉन्सेप्ट के? सर जी, मराठी में हर साल 120 प्लस फिल्में बनती है और 120 फिल्मों में से 5 या 6 पिक्चरें अपना पैसा प्रॉफिट में लेके आती है। और मेरे ख्याल से 10% लोग हैं कॉस्ट टू कॉस्ट निकलते हैं, बाकी सारे लॉस करते हैं मराठी फिल्मों में। तो प्रोड्यूसर के पास ऑप्शन नहीं है कुछ, ना मराठी पिक्चर कोई खरीदता है, ना उसका वैल्यू मिल रहा है, ना थिएटर्स में उसका रिकवरी हो रहा है, तो उसके पास ऑप्शन नहीं है। और मैं वो बिजनेस उनको देना चाहता हूँ, तुम्हारे सारे ऑप्शंस अलाइव रखते हुए मैं तुमको एक एडिशनल रेवेन्यू दे रहा हूँ, आप ये सब करो। बट ये सब करने के बाद अगर मेरे नेटवर्क पे आके अगर आपको 10 रुपये एक्स्ट्रा मिल रहा है तो 10 रुपये एक्स्ट्रा है। थिएटर में रिलीज करने के पहले प्रोड्यूसर को पैसा लगाना पड़ता है, मेरे नेटवर्क पे पिक्चर रिलीज करने के लिए आप प्रोड्यूसर को 1 रुपया देना नहीं पड़ता। उसने सिर्फ पिक्चर बनानी है दिल से, और पिक्चर बनाने के बाद मेरे पास आके दे देनी है, उसको कोई एक्स्ट्रा कॉस्ट नहीं लगेगी। अब अपलोडिंग की कॉस्ट हमारी भी है, बट हम लोग अपफ्रंट नहीं लेते। जैसे बाकी सब नेटवर्क पे तुमको पहले थिएटर बुक करना पड़ेगा, तुमको पीआर का पैसा देना पड़ेगा, तुमको होर्डिंग छापने के पैसे देने पड़ेंगे, तुमको डीसीपी के लिए पैसे देने पड़ेंगे, तुमको केडीएम की लेना पड़ेगा। ये थिएटर में करना ही पड़ता है और उसके लिए एडवांस पैसे लगते हैं। बट अपने इधर उसके कोई एडवांस पैसे नहीं है, तो प्रोड्यूसर का 1 रुपया ना लगते हुए अगर उसको 10 रुपये भी एक्स्ट्रा मिल रहे हैं तो मेरे लिए वो उसके लिए प्रॉफिट ही है। और ऐसे मार्केट में जा रहे हैं जो अनटच्ड है, आज तक किसी ने टच ही नहीं किया है। एकदम कोर मार्केट है जिसको जहाँ तक हम लोग पहुँचने की कोशिश कर रहे हैं वहाँ तक अगर हम लोग पहुँच गए देन नथिंग लाइक इट। आज के ज़माने में OTT ऐप जो है वो ज़्यादा स्टिक लाना क्या वजह है? इसका एक बहुत सीधा सिंपल जवाब है, थोड़ा सा टेक्निकल है लेकिन मैं आपको बताता हूँ। आपका सवाल बहुत करेक्ट है। इतने OTT ऐप है तब हम ये स्टिक क्यों लेके आए? स्टिक लाने से कंटेंट भी मेरा हो गया, वो प्लेबैक करने वाला हार्डवेयर भी मेरा हो गया, और सिस्टम भी मेरा हो गया। कोई भी ऐप में क्या होता है, आपको थर्ड पार्टी का सिस्टम यूज़ करना पड़ता है, तो आपका वनरेबिलिटी हमेशा रह जाता है, आपको किसी के ऊपर डिपेंड रहना पड़ता है। अभी आप कोई भी प्ले स्टोर में इसमें आप फिल्में चढ़ाते हो या कुछ भी कंटेंट बेचते हो तो एक पर्टिकुलर चार्ज, वो चार्जेस वेरी होते हैं, बट डिजिटल कंटेंट के लिए शायद 10%, 15%, 20% तो गूगल काट लेता है, एप्पल काट लेता है, जबकि उन्होंने सिर्फ कनेक्ट करवाया, वो ऐप की वजह से वो पैसा कट जाता है। बट वो पैसा मेरे हिसाब से वो प्रोड्यूसर का नुकसान होगी। तो इसलिए हमने हमारा ही एक इकोसिस्टम बनाया जिसमें यूपीआई से पेमेंट होता है, और वो पूरा पैसा इंडिया में रहता है और इंडिया में ही बटता है। किस में बट रहा है? विलेज के पार्टनर में बट रहा है एज ए एग्जीबिटर, प्रोड्यूसर में बट रहा है, जीएसटी में जा रहा है। 99 की वजह से गवर्नमेंट का 5% ही जीएसटी आता है। तो ये जो डिवाइडेशन हो रहा है इसमें कोई पैसा ऐसा नहीं जा रहा है जो इंडिया छोड़ के जा रहा है। तो जो जो भी इकोनॉमिक है वो पूरा इकोनॉमी इंडिया के अंदर है, तो उसका बेनिफिट अगर कुछ टैक्स का बेनिफिट हो रहा है तो गवर्नमेंट को हो रहा है, कहीं बाहर नहीं जा रहा वो पैसा। तो वो अगर बाहर जा नहीं रहा, वो बचा रहे, तब हम लोग प्रोड्यूसर को उतना एक्स्ट्रा दे रहे। अगर वो जाता तो शायद मैं भी 50% नहीं दे सकता। इसका कोई इनिशियल प्राइस है? यस, इसका MRP 4999 है। अभी हमने लॉन्च में उसको वापस पहले हमने 1000 सोल्ड आउट जो किए वो 2999 में ही रखा था, वो सेल हो चुका हमारा। और आज लॉन्च के बाद 3499 में हमने उसको रखा हुआ है सेल के लिए, और 99 में प्री बुक कर सकता है आदमी। आपका बुकिंग कंफर्मेशन होने के बाद में आपको पेमेंट करके डिलीवर हो जाएगा डिवाइस। फॉर एग्जांपल कि राजेश की बहुत चल रही है, डिमांड बहुत है और शायद बहुत सारी जगह थिएटर्स में रुक जाता है। ऐसी फिल्मों के प्रोड्यूसर्स की रोल आप जाएंगे उनसे जाएंगे कि वो फिल्में नहीं सर, हम चाहते हैं सर, हम हमारी कोई पिक्चर से या किसी से कुछ दुश्मनी नहीं है। हम तो चाहते हैं गाँव तक सारे पिक्चर पहुँचे अभी, बट वो देने वाले पे डिपेंड करता है, क्योंकि हम तो सबको मांग रहे हैं। हमने आज पूरा इवेंट करके यही बोला है कि सब लोग पिक्चरें दो, हमारी तरफ से तो सबको सबको वेलकम है। हाँ, बहुत बहुत बुरी ना हो। हम यस यस
इसको 4K हम लोग कर सकते हैं, बट अब भी हमने 4K किया क्यों नहीं है, क्योंकि ये विलेज का जो गांव का जो सारा नेटवर्क है, उनके पास ना वो थोड़े से भी टेक सेवी वाले टीवीज नहीं है। आप देखोगे तो उनके पास अनब्रांडेड टीवीज है। वो फुल रेज या 60 हर्ट्ज के आगे के टीवीज नहीं है। उनके पास HDMI पोर्ट होता है, बट वो टेक्निकली उतने स्ट्रॉन्ग टीवीज नहीं है, तो उसमें 4K होता ही नहीं है। वो बने ही HD के लिए। तो 1080 ये एक ऐसा रिजोल्यूशन है जो हर टीवी पे दिखेगा, और हमको चाहिए था विलेज, गांव का नेटवर्क। तो हर सारे गांव में ये साइज ऐसा है, ये HD भी है और कॉमनली सब पे चलेगा भी, इसलिए हमने ये किया। डिवाइस हम लोग का 4K के लिए भी कैपेबल है।